आपण इयत्ता 10वीचा गणित या विषयातील त्रिकोणमिती या घटकाचा अभ्यास करणार आहोत। मागील इयत्तामध्ये आपण त्रिकोण म्हणजे काय आणि त्रिकोणमितीय गुणोत्तर म्हणजे काय पाहिले। ओके, मागील इयत्तामध्ये आपण एक त्रिकोण पाहिलेला आहे, काटकोन त्रिकोण। कसा असतो काटकोन त्रिकोण? अशा प्रकारे काटकोन त्रिकोण असतो की ज्याचा एक कोन किती असतो, 90 डिग्रीचा असतो, 90 अंशाचा एक कोन असतो, त्या त्रिकोणाला म्हणतो आपण काटकोन त्रिकोण। आपण नाव दिलं त्रिकोण ABC। ओके, त्रिकोण म्हणजे काय, काटकोन त्रिकोण कसा असतो हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलेलं होतं, बरोबर। त्याप्रमाणे आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे कोणकोणती हे पण आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलो आहे। टोटल 6 प्रकारचे त्रिकोणमितीय गुणोत्तर असतात। ते कोणते असतात? फर्स्ट असतो साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक अँड कोसेक, असे 6 प्रकारचे त्रिकोणमितीय गुणोत्तर असतात आणि त्याच्या किमती कशा शोधायच्या हे आपण मागील इयत्तेमध्ये शिकलेलो आहे। ओके, तर ते पाहूया आपण, याच्या किमती कशा शोधायच्या। फर्स्ट आहे, पहिला आहे साइन थीटा। जर आपण या त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोणामध्ये जो कोन A आहे हा जर आपण थीटा जर कन्सिडर केला, थीटा जर ठरवला तर आपण साइन थीटाची किंमत शोधू शकतो। साइन थीटा म्हणजे काय, समोरची बाजू भागिले कर्ण। आता यामध्ये जो थीटा आहे याच्या समोरची बाजू कोणती आहे, BC भागिले कर्ण, याचा कर्ण काय आहे, AC। अशी आपण साइन थीटाची किंमत शोधलेली आहे। त्यानंतर सेकंड आहे, दुसरा आहे त्रिकोणमितीय गुणोत्तर कॉस थीटा। कॉस थीटा म्हणजे काय, जी लगतची बाजू असेल तर इथे लगतची बाजू कोणती आहे, AB, लगतची बाजू भागिले कर्ण, त्याचा कर्ण काय आहे, AC। हे आपण दुसरं त्रिकोणमितीय गुणोत्तर शोधलेलं होतं। त्यानंतर तिसरं पाहिलं होतं आपण टॅन थीटा। टॅन थीटा म्हणजे काय, समोरची बाजू भागिले कर्ण, इथे समोरची बाजू कोणती आहे, BC भागिले कर्ण, सॉरी समोरची बाजू भागिले लगतची बाजू, इथे लगतची बाजू आहे AB। अशा आपण एक 3 गुणोत्तर शोधलेले होते। त्यानंतर चौथं गुणोत्तर पाहिलं आपण कॉट थीटा। कॉट थीटा म्हणजे काय, लगतची बाजू भागिले समोरची बाजू, ते लगतची बाजू आहे AB आणि समोरची बाजू आहे BC। ओके, त्यानंतर नेक्स्ट पाहिलं होतं आपण कोसेक थीटा। कोसेक थीटा म्हणजे काय, कर्ण भागिले समोरची बाजू, ते कर्ण आहे AC, समोरची बाजू आहे BC। आणि शेवटचं त्रिकोणमितीय गुणोत्तर पाहिलं होतं आपण सेक थीटा। ओके, सेक थीटा म्हणजे काय, कर्ण भागिले लगतची बाजू, ते कर्ण दिलेला आहे AC आणि लगतची बाजू दिलेली आहे AB। ओके, असे 6 प्रकारचे त्रिकोणमितीय गुणोत्तर आपण मागील इयत्तामध्ये शिकलेलो होतो। तर आज आपल्याला या तासामध्ये हे त्रिकोणमितीय गुणोत्तर वापरून आपल्याला त्रिकोणमितीय नित्य समानता या उपघटकाचा अभ्यास करायचा आहे। सो आजचा आपला उपघटक आहे त्रिकोणमितीय नित्य समानता। ओके, हे जे आपण 6 प्रकारचे त्रिकोणमितीय गुणोत्तर पाहिलेले आहेत, हे 6 प्रकारचे त्रिकोणमितीय गुणोत्तर वापरून आपल्याला काही त्रिकोणमितीय नित्य समानता आपल्याला शोधायची आहे। चला तर आपण त्या त्रिकोणमितीय नित्य समानता शोधूया। आपल्याकडे हा जो त्रिकोण दिलेला हा त्रिकोण कोणता आहे, काटकोन त्रिकोण आहे, त्रिकोण ABC। ओके, जर हा काटकोन त्रिकोण असेल तर आपण इथे पायथागोरसचा थेरम वापरू शकतो। जर या काटकोन त्रिकोणावरती जर आपण पायथागोरसचा सिद्धांत जर अप्लाय केला तर काय मिळेल आपल्याला, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो आपल्याला, पायथागोरसचा सिद्धांत सांगतो आपल्याला कर्णाचा वर्ग हा बरोबर असतो उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेज एवढा। इथे आपण जर पायथागोरस थेरम जर इथे लागू केला तर आपल्याला काय मिळेल, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार पायथागोरसचा सिद्धांत काय सांगतो आपण, कर्णचा वर्ग, इथे कर्ण काय दिलेला आहे AC, याचा वर्ग करायचा म्हणजे याचा स्क्वेअर करायचा, AC स्क्वेअर हा इज इक्वल टू असतो, हा बरोबर असतो उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका। उरलेल्या 2 बाजू कोणत्या आता इथे AB आणि BC, या 2 बाजूंचा वर्ग करायचा, त्याची बेरीज करायची। सो इथे आपल्याला मिळेल AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर। ओके, हा आपण पायथागोरसचा सिद्धांत आपण या काटकोन त्रिकोणावरती लागू केलेला आहे। काटकोन त्रिकोण आहे ABC, या काटकोन त्रिकोणावरती आपण पायथागोरसचा सिद्धांत लागू केला, आपल्याला मिळालं AC स्क्वेअर बरोबर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर हे एक समीकरण मिळालं। ओके, तर आपल्याला याचा उपयोग करून काय नित्य समानता पाहिजे। आता जे हे इक्वेशन आहे आपण या समीकरणाला नाव दिलं समीकरण 1। आता या समीकरणाच्या
जर दोन्ही बाजूला जर आपण AC स्क्वेअर ने जर भागलं तर आपल्याला काय मिळेल समीकरण 1 च्या दोन्ही बाजूंस AC स्क्वेअर ने भागून हे आपल्याकडे समीकरण 1 आहे या 1 नंबरच्या समीकरणाला आपल्याला दोन्ही बाजूंनी भागायचे आहे ओके त्याची पहिली बाजू कोणती आहे AC स्क्वेअर याला जर AC स्क्वेअर ने भागलं तर काय मिळेल आपल्याला AC स्क्वेअर भागिले AC स्क्वेअर बरोबर दुसरी बाजू कोणती आहे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर आता AB स्क्वेअर ला AC स्क्वेअर ने भागायचं आणि BC स्क्वेअर ला पण AC स्क्वेअर ने भागायचं तर काय मिळेल आपल्याला AB स्क्वेअर भागिले AC स्क्वेअर अधिक BC स्क्वेअर भागिले AC स्क्वेअर बरोबर ते भागलेलं आपण दोन्ही बाजूला AC स्क्वेअर ने भागलेलं आहे ओके इथे तर काय आता AC स्क्वेअर भागिले AC स्क्वेअर AC स्क्वेअर भागिले AC स्क्वेअर ने जर भागलं तर याचा आन्सर काय आला आपल्याला 1 येईल याचा आन्सर आणि इकडे काय दिलेलं आहे AB स्क्वेअर भागिले AC स्क्वेअर जर आपल्याला दोन्ही टर्मला जर एकच ब्रॅकेट टाकलं आणि त्याचा पूर्ण स्क्वेअर केला तर काय मिळेल आपल्याला AB भागिले AC याचा स्क्वेअर अधिक BC भागिले AC याचा स्क्वेअर बरोबर तर आपण हा स्क्वेअर शोधलेला आहे आपल्याला व्हॅल्यू मिळालेली 1 बरोबर AB भागिले AC त्याचा स्क्वेअर प्लस BC भागिले AC त्याचा स्क्वेअर आता आपल्याकडे AB भागिले AC आणि BC भागिले AC च्या किमती आहेत ज्या आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे शोधलेली होती आता तर त्या त्रिकोणमितीय गुणोत्तरामध्ये काय मिळालं आपल्याला AB भागिले AC आता AB भागिले AC ची कोणती व्हॅल्यू आहे AB भागिले AC ची व्हॅल्यू कोणती शोधलेली आपण cos θ सो आपण फक्त AB भागिले AC च्या ऐवजी काय लिहिणार आहोत cos θ सो आपल्याला समीकरण मिळेल 1 बरोबर AB भागिले AC ची किंमत आहे cos θ चा स्क्वेअर अधिक BC भागिले AC तर BC भागिले AC ची कोणती किंमत आहे ते BC भागिले AC ची sin θ सो आपण ते लिहू शकतो sin थिटाचा स्क्वेअर ओके यावरून आपल्याला पहिलं त्रिकोणमितीय नित्य समानता इथे मिळालेली आहे तर ती नित्य समानता आहे आपली sin स्क्वेअर थिटा अधिक cos स्क्वेअर थिटा बरोबर 1 ही आपल्याला फर्स्ट त्रिकोणमितीय नित्य समानता इथे मिळालेली आहे अशा प्रकारे आपण त्रिकोणमितीय नित्य समानता इथे पाहिलेली आहे आपण जे मागील इयत्तामध्ये त्रिकोणमितीय गुणोत्तर जे पाहिलेले आहे ते त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा वापर करून आपण इथे त्रिकोणमितीय नित्य समानता पाहिलेली आहे की जे आपल्याला समीकरण मिळालं आहे cos स्क्वेअर थिटा अधिक sin स्क्वेअर थिटा अधिक cos स्क्वेअर थिटा बरोबर 1 ही आहे त्रिकोणमितीय नित्य समानता ओके अशाच प्रकारे आपल्याला अजून काय त्रिकोणमितीय नित्य समानता पाहिजे हे जे आपलं सेकंड इक्वेशन आहे आपण जे त्रिकोणमितीय नित्य समानता पाहिलेली आहे या इक्वेशनचा यूज करून या समीकरणाचा यूज करून आपण अजून एक त्रिकोणमितीय नित्य समानता इथे शोधू शकतो तर कसं शोधू शकतो जे आपलं समीकरण 2 आहे या जर समीकरण 2 ला जर आपण sin स्क्वेअर थिटा ने जर भागलं तर आपल्याला दुसरी नित्य समानता मिळेल सो आपण भागूया समीकरण 2 ला समीकरण 2 च्या दोन्ही बाजूस sin स्क्वेअर थिटा ने भागून ओके जे आपलं समीकरण 2 आहे समीकरण 2 कोणतं आहे sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा 1 हे आपलं समीकरण 2 आहे या 2 नंबरच्या समीकरणाची जर दोन्ही बाजूला जर आपण sin स्क्वेअर थिटा ने भागलं तर आपल्याला नवीन नित्य समीकरण मिळणार आहे तर ती कोणती मिळेल आपल्याला समीकरण 2 आहे आपलं sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा 1 याला आपण भागायचे sin स्क्वेअर थिटा ने सो जर भागलं तर काय मिळणार आपल्याला इथे sin स्क्वेअर थिटा भागिले sin स्क्वेअर थिटा अधिक cos स्क्वेअर थिटा भागिले sin स्क्वेअर थिटा बरोबर 1 भागिले sin स्क्वेअर थिटा मिळालं की समीकरण आपल्याला त्यामध्ये काय sin स्क्वेअर थिटा भागिले sin स्क्वेअर थिटा याचं दोन्ही डिवाइड होऊन काय उत्तर मिळेल आपल्याला याचं उत्तर मिळेल 1 sin स्क्वेअर थिटा भागिले sin स्क्वेअर थिटा प्लस 1 प्लस इथे काय आता cos स्क्वेअर थिटा भागिले sin स्क्वेअर थिटा
आपण मागील एकदामध्ये काही फॉर्म्युले पाहिलेले, काय सूत्र पाहिलेले, त्यामध्ये एक सूत्र पाहिलं होतं cos थिटा भागिले sin थिटा. cos थिटा भागिले sin थिटाचं उत्तर काय येतंय cot थिटा. म्हणजे आपण इथं cos भागिले sin च्या ऐवजी काय लिहू शकतो cot थिटा लिहू शकतो आणि याचा स्क्वेअर असल्यामुळे आपण इथे काय लिहिणार 1 अधिक cot स्क्वेअर थिटा बरोबर. आता इथे काय दिलेलं आहे 1 भागिले sin स्क्वेअर थिटा. मागील एकदामध्ये आपण हा एक समीकरण एक सूत्र पाहिलं होतं 1 भागिले sin स्क्वेअर थिटाची किंमत काय असते तर ती किंमत असते कोसेक स्क्वेअर थिटा. सो आपण याच्याऐवजी काय लिहू शकतो कोसेक स्क्वेअर थिटा. हे जे आपलं दुसरं इक्वेशन हे जे समीकरण मिळालं आहे त्याला आपण मार्क करूया समीकरण नंबर 3. हे जे समीकरण आहे या समीकरणाला म्हणायचं त्रिकोणमितीय नित्य समानता. ठीक आहे. तर आजच्या या तासामध्ये आपण जे त्रिकोणमितीय गुणोत्तर होते 6 प्रकारचे sin cos tan cot sec and cosec हे 6 प्रकारचे त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा वापर करून आणि पायथागोरस थेरमचा वापर करून आपण 2 प्रकारचे त्रिकोणमितीय नित्य समानता पाहिल्या. त्यामध्ये फर्स्ट पहिली नित्य समानता sin स्क्वेअर थिटा अधिक cos स्क्वेअर थिटा बरोबर 1 आणि दुसरी पाहिली 1 प्लस cot स्क्वेअर थिटा इज इक्वल टू cosec स्क्वेअर थिटा. ओके. तर अशा आपण 2 प्रकारच्या त्रिकोणमितीय नित्य समानता आजच्या क्लासमध्ये अभ्यासलेल्या आहेत. तर आपण याच्यावरले एखादं उदाहरण सोडून पाहूया. ओके. उदाहरण दिलेले आपल्याला जर sin स्क्वेअर थिटा ची किंमत sin स्क्वेअर थिटाची किंमत 25 असेल तर cos स्क्वेअर थिटाची किंमत किती. तर cos स्क्वेअर थिटाची किंमत किती हे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. आपण जे त्रिकोणमितीय नित्य समानता पाहिलेल्या आहे त्या नित्य समानतेचा वापर करून आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. ओके. तर आपली इथे काय दिलेलं आहे कोणकोणत्या व्हॅल्यू कोणकोणती किंमत दिलेली. पहिली किंमत दिलेली आहे आपल्याला sin स्क्वेअर थिटाची. sin स्क्वेअर थिटाची किंमत दिलेली आहे आपल्याला 25. आपल्याला काय शोधायला सांगितलेलं आहे आपल्याला शोधायला सांगितलंय cos स्क्वेअर थिटाची किंमत किती असेल. cos स्क्वेअर थिटा ची किंमत शोधायची. त्यामुळे आपण त्याला पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर आपण ज्या त्रिकोणमितीय नित्य समानता पाहिलेल्या आहेत त्यापैकी कोणती तरी एक नित्य समानता वापरून आपण हे उदाहरण सोडवू शकतो. तर आपल्या नित्य समानता आहे पहिली sin स्क्वेअर थिटा अधिक cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. जर ती आपण इथे वापरली sin स्क्वेअर थिटा अधिक cos स्क्वेअर थिटा बरोबर 1 ही काय आपली त्रिकोणमितीय नित्य समानता. बरोबर. आपण त्रिकोणमितीय नित्य समानताचा जर वापर केला तर काय मिळालं आपल्याला sin स्क्वेअर थिटाची किंमत आहे. sin स्क्वेअर थिटाची किंमत किती आहे 25. ती जर आपण इथे लिहिली sin स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 25 अधिक cos स्क्वेअर थिटाची किंमत आपल्याला शोधायची cos स्क्वेअर थिटा बरोबर 1. आता हे अधिक 25 इकडे आल्यावरती काय होतील वजा 25 म्हणजे आपल्याला cos स्क्वेअर थिटाची किंमत मिळेल cos स्क्वेअर थिटा बरोबर अधिक 25 इकडे आल्यावरती वजा 25 होतील 1 वजा 25. 1 वजा 25 उत्तर किती येतं. दोघांची वजाबाकी करायची साइन वेगळे दोघांची वजाबाकी होईल मोठ्याचं साइन येईल. मोठ्याचं साइन कोणतं आहे वजाचं. सो याचं उत्तर काय येणार आहे वजा 24. अशा प्रकारे आपण इथे उदाहरण सोडवलेलं आहे. sin स्क्वेअर थिटा प्लस cos स्क्वेअर थिटा बरोबर 1 ही नित्य समानता आपण इथे वापरलेली आहे आणि उदाहरण आपण सोडवलेलं आहे. cos स्क्वेअर थिटाची ते किंमत शोधलेली आहे. तर अशा प्रकारे ज्या नित्य समानता आपण पाहिलेल्या आहेत या नित्य समानताचा वापर करून आपल्याला काय उदाहरण सोडवायची आहे. समजलं का हा पॉइंट. त्रिकोणमितीय घटकामधील आपण उपघटक पाहिलेला आहे त्रिकोणमितीय नित्य समानता. ठीक आहे. तर तुम्हाला मी आता काही प्रश्न देतो ते प्रश्नाचे उत्तर सांगायची मला. हा पहिला प्रश्न दिलेला आहे त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहा. एक काटकोन त्रिकोण दिलेला आहे ABC की ज्यामध्ये AC ची व्हॅल्यू आहे किंमत आहे 12 AB ची किंमत आहे 8 आणि BC ची किंमत आहे 10. तर तुम्हाला या त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती लिहायच्या आहेत. sin थिटा cos थिटा tan थिटा cot थिटा sec थिटा आणि cosec थिटा. जे आपण फॉर्म्युले पाहिले होते sin थिटा म्हणजे काय समोरची बाजू भागिले कर्ण ते समोरची बाजू आहे AB कर्ण आहे AC. तर आपल्याला ह्या
फॉर्म्युले हे सूत्र वापरून आपल्याला सर्व 6 जणांच्या गुणोत्तरे लिहायचे आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न दिलेला आहे स्वाध्याय. तर स्वाध्यायामध्ये दिलेले आपल्याला 3 प्रश्न दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे जर sin स्क्वेअर थीटा = 9 तर cos थीटाची किंमत किती. दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न, तिन्ही प्रश्न सारखे दिलेले आहेत. तर आपल्या त्रिकोणमितीय नित्य समानतेचा वापर करून तुम्हाला हे उदाहरण सोडवायचे आहे.